ज्या राजकारणामध्ये सुरुवातीला ठाकरेंनी इंटरेस्ट घेतला, मात्र एकत्र आल्यानंतर इलेक्शनच्या मागे लागले ते आणि मराठीचा मुद्दा सोडून दिला. झालंय असं की मराठी अभ्यास केंद्रातर्फे त्रिभाषा सूत्राच्या विरोधात चळवळीचा एक दबाव सुरू करण्यात आला होता. त्याच दबावाची परिणती वस्तुतः ठाकरे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र होण्यात झाली होती. मात्र आता यानंतर जे मोर्चे मराठी अभ्यास केंद्राकडून आयोजित करण्यात येत आहेत, त्याला मात्र मराठीचा कैवार ज्यांच्याकडे असा दावा करणारे दोन्ही ठाकरे आता याकडे ढुंकून बघायला तयार नाहीत. या आंदोलनात त्यांचे कार्यकर्ते, सैनिक सहभागी होत नाहीत आणि त्यामुळे जी चळवळ एक मोठी लोक चळवळ बनेल असं वाटत होतं, त्या चळवळीकडे आता ठाकरेंनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राकडून हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला कम्युनिस्ट पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आले होते. मात्र त्यातील एकाही पक्षाच्या नेत्यानं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली नाही. त्यामुळे यावरून मराठी अभ्यास केंद्राचे आणि मोर्चाचे आयोजक दीपक पवारांनी खंत व्यक्त केली. आणि आपल्यासोबत आहेत दीपक पवार, स्वतः मराठी अभ्यास केंद्राचे. त्यांच्याकडे आपण जाऊया. दीपक पवारजी, माझा आपल्याला थेट प्रश्न आहे. तुम्ही या दोघांना एकत्र आणलं होतं. थोडंसं जास्त म्हणायचं झालं तर तुमच्या या लोक चळवळीची एक परिणती म्हणजे दोन ठाकरे एकत्र आले याच्यात झाली होती. आज मात्र तुमच्या आंदोलनाला ते येत नाहीयेत. माझा तुम्हाला थेट आणि स्पष्ट शब्द आहे, मराठी अभ्यास केंद्र आणि दीपक पवारांना दोन्ही ठाकरेंनी वापरून फेकून दिलंय का? प्रसन्न असं आहे की तू जे म्हणालास किंवा इतरही अनेक लोकांनी असं म्हटलं की तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधातल्या आंदोलनामुळे दोन भाऊ एकत्र आले, तर त्याबद्दल ते आंदोलन चालू असताना मी पुढारीवर आणि इतरही वृत्तवाहिन्यांवर असं म्हटलं होतं की दोन भाऊ एकत्र येतात का, चुलते पुतणे एकत्र येतात का, याच्यापेक्षा ते एकत्र आल्यानंतर मराठी शाळा आणि मराठी भाषेसाठी काम करतात का, हा आमच्या दृष्टीनं जास्त महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे 29 जूनच्या आमच्या कार्यक्रमाला ते आले. त्या दिवशी शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी झाली. त्यानंतर 5 जुलैला जेव्हा दोन भाऊ एकत्र आले, त्यावेळेला इतर अनेक लोकांच्या बरोबरीने त्यांचा कार्यक्रम संपताना त्यांनी मला व्यासपीठावर बोलावलं होतं. पण या सगळ्या गोष्टी आम्हाला चळवळ म्हणून एका मर्यादेपलीकडे प्रसन्न यासाठी महत्वाच्या वाटत नाहीत. कारण या दोनही पक्षांना, जसं तू म्हणालास की मागच्या वेळेला आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, तसं आत्ताच्या या आंदोलनाच्या अगोदर दोन्ही भावांना स्वतंत्रपणे आम्ही पत्र पाठवली. तू एक उल्लेख मगाशी केलास, त्याच्यात फक्त थोडासा मी बदल करतो की दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आले, धर्मराज्य पक्ष आला, शेतकरी संघटना आली, हे सगळे पक्ष सहभागी झाले. फक्त काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे सहभागी झाले. काँग्रेस पक्षानं पाठिंब्याचं पत्र दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक, शरद पवारांच्या गटाचे, तेव्हाही सहभागी नव्हते, आताही सहभागी नाहीयेत. आणि दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना भेटून आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातली पुस्तिका दिली होती आणि त्यांना आंदोलनाची कल्पना दिली होती. राज ठाकरेंनाही आम्ही पत्र दिलेलं होतं. या बाबतीतलं राज ठाकरेंचं म्हणणं त्यावेळेला असं होतं की या प्रकारच्या तुमच्या आंदोलनाने काहीच होणार नाही. आता या बाबतीमध्ये राज ठाकरेंशी आमची पूर्णतः असहमती या बाबतीत आहे की मराठी शाळांचा मुद्दा हा दोन्ही ठाकरेंना जरी गाभ्याचा वाटला नाही तरी आम्हाला गाभ्याचा वाटतो. कारण आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेलेली आहेत आणि आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळा जर बंद पडल्या, जे आदित्य ठाकरेंच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या प्रयोगाने मुंबईत घडलं आहे आणि हे उद्धव ठाकरे साहेबांच्याही कानावर घातलंय, त्यांची मुलं मराठी माध्यमात गेलेली नाहीयेत आणि त्यांना बोर्डांचं माध्यमांतर केल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा होतील हे लक्षात येत नाही. त्यांचा आजच्या या आंदोलनातला सहभाग अजिबात नव्हता. त्यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही पाठिंब्याचं पत्र द्यावं. कदाचित अशी शक्यता आहे की दोन भाऊ त्यांच्या स्वतःच्या राजकीय संघर्षात गुंतलेले असतील आणि अशा प्रकारचं पाठिंब्याचं पत्र देणं कमीपणाचं वाटेल अशी शक्यता आहे. फक्त त्या शेवटच्या वाक्याबद्दल मी सांगतो की त्यांनी आम्हाला वापरून फेकून द्यावं एवढं आम्ही त्यांच्याशी सलगी केलीच नाही. आम्ही जे सांस्कृतिक राजकारण उभं करतो आहोत ते शिवसेना आणि मनसेच्या प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक राजकारणाच्या पलीकडचं आहे. महाराष्ट्र धर्म आणि मराठी कारणाला प्रश्न आहे. दीपक पवारजी, मी जो प्रश्न विचारला तो एका खंत म्हणून विचारला. ते विचारत असताना तुमचा उपमर्द करण्याचा मुद्दा नाहीये, पण जो मराठीचा मुद्दा, मराठी भाषा, मराठीचा मुद्दा, माय मराठी, मराठी माणसाची अस्मिता, याच्या पायी जे दोन पक्ष रात्रंदिवस बोलत असतात, ते पक्ष एक मराठी माणसाच्या चळवळीला
केला, आपला वापर आणि हेतू साध्य झाल्यानंतर त्याला पाठिंबाचं पत्रही देत नाहीत, याच्याबद्दलची ती खंत होती. हे बघ, मी तुला सांगतो प्रसन्न, ही खंत ना आम्ही 7 जुलैच्या धरणं आंदोलनात जाहीरपणाने बोलून दाखवली होती की 5 जुलैला दोन भाऊ एकत्र आल्यानंतर 7 जुलैच्या धरणे आंदोलनामध्ये दोन्ही भाऊ आले नाहीत. आणि त्या दिवशी सकाळी संजय राऊतांनी एक ट्विटरवर पोस्ट टाकली होती, एक्सवर पोस्ट टाकली होती की आमच्या दृष्टीनं तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न संपला असल्यामुळं आता आंदोलनाची गरज नाही. हे दोन्ही ठाकरे मंडळींना आम्ही तेव्हाच म्हटलं होतं की कुठली तरी समिती येईल, त्या समितीचे लोक तुम्हाला भेटायला येतील आणि सरकारची स्वतःची एक काम करण्याची पद्धत असते. त्यामुळे राजकीय पक्ष बरेचदा आपल्या पद्धतीनं दंडेलशाहीनं सगळ्या गोष्टींकडे पाहतात. पण तू म्हणतोस तो मुद्दा अगदी बरोबर आहे की 29 जूनला ते आले कारण त्या सगळ्या प्रसिद्धीची त्यांना गरज होती. 5 जुलैला त्यांनी आम्हाला सगळ्या बाकीच्या त्या आंदोलनात उपयुक्त ठरणाऱ्या माणसांना एक परिघावरचं स्थान दिलं आणि आपल्या कोणाच्याही डोक्यात त्याच्यामुळे हवा गेली नाही. 7 जुलैला त्यांच्याशिवाय आम्ही आंदोलन केलं, त्याच्यानंतर पुस्तिका त्यांच्याशिवाय केली आणि आमचं आंदोलन सुद्धा आम्ही सर्वसामान्य माणसांच्या मदतीने यशस्वी केलं. उलट आम्ही दोन्ही ठाकरेंना जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये मराठी शाळा आणि भाषेचे मुद्दे त्यांनी जाहीरनाम्यात घ्यावेत असं स्पष्टपणाने. दीपक पवारजी, अर्थातच तुमच्या रचनात्मक चळवळीच्या बाबतीत सदैव आम्ही दाखवलेल्या सुद्धा आहेत, पुढारी न्यूजसह सगळा मराठी मीडिया सुद्धा ते दाखवत आलेला आहे. प्रश्न असा आहे, मराठीचा मुद्दा हा तोडफोडीचा नव्हे, तो रचनात्मक विधायक विरोधाद्वारे आणि चळवळीद्वारे मांडावा लागतो. पण त्याची जर का जाणीवच होत नसेल आणि थेट नेते म्हणत असेल की आता चळवळीची गरज नाही, तर त्याच्या परी दुःख ते कोणतं. धन्यवाद दीपकजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. मराठी अभ्यास केंद्राकडनं तो मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आम्हाला त्यांचं आमंत्रण होतं, आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आणि आम्ही पण त्यांच्या विषयावर पूर्ण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. हा विषय आमचाच आहे. मराठी शाळा वाचवा हा विषय जो आहे अनेक वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम करतो आहोत. आता जे राज्य सरकारमार्फत जे धोरणं राबवली जात आहेत आणि त्या शाळांच्या जमिनी हडपण्याचं, त्या बिल्डिंगी हडपण्याचं त्यांचं जे काही धोरण आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा होता. आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि हा विषय आम्ही शेवटपर्यंत लावून धरणार आहोत. आमचे आमदार वरुण सरदेसाईजी जी आहेत त्यांनी हा विधिमंडळात नागपूर अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे या विषयाला आमचा पाठिंबा आहेच.